सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा जयघोषा तसेच पुष्पवृष्टी, शंखनाद, तोफांची सलामी व फटाक्यांची आतिषबाजी करीत नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे श्री दत्त जन्म सोहळा साजरा करण्यात आलाय। कोपरगाव तालुक्यातील पुनतांबा फाटा ते झगडे फाटा दरम्यान दुचाकी वाहन अडवून चाकूच्या धाकावर 20,000 रुपयांची लूट करणाऱ्या 2 आरोपींना कोपरगाव तालुका पोलिसांनी मालेगावर येथून अटक केली आहे। नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। या सोहळ्यात 5 ते 6 लाख भाविकांनी उपस्थिती लावली आहे। मंगळवारी पहाटेपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या। दर्शनासाठी भाविक 2 तास रांगेत उभे होते। कर्जत तालुक्यातील राशीन येथे सावतामाळी कृषी सेवा केंद्राचे गोदाम चोरट्यांनी फोडून चोरी केली। चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत। सोमवारी रात्री ही घटना घडली आहे। शेवगाव तालुक्यातील खानापूर ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक एम कपिल यांची प्रशासनाने सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली येऊन बदली केल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले। सत्ताधाऱ्यांनी ग्रामसेवक कपिल यांची चुकीच्या पद्धतीने केलेली बदनामी थांबवावी असे निवेदन ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी राजेश कदम यांना दिले। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। पिण्यासाठी पाणी मिळावे या मागणीसाठी निवडुंगे येथे महिलांनी पाथर्डी पंचायत समितीच्या कार्यालयात हंडा मोर्चा काढलाय। गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या मांडत महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केलाय। संगमनेर शहरातील जमजम कॉलनी सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने छापा टाकलाय। एका वाहनासह कत्तलाच्या उद्देशाने बांधलेली 4 गोवंशीय जनावरे असा एकूण 1.40 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। सोमवारी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास हे घडलं आहे। कोपरगावच्या नागरिकांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भरघोस निधी दिला आहे, परंतु कित्येक कामांचे भूमिपूजन होऊन अद्याप कामे सुरू झालेली नाहीत। त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून अशा ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे विकास कामे थांबायला नको अशी तंबी आमदार आशुतोष काळे यांनी ठेकेदार व कोपरगाव नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिली आहे। शिर्डीतील साईबाबांचे देवस्थान हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे असल्याने या ठिकाणी साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातील लाखो भाविक गर्दी सातत्याने होत असते। कोरोनाचा नवीन व्हेरिएंट सापडल्याने दक्षता म्हणून याच पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देवस्थान कमिटीला सर्व भाविकांना मास्क सक्ती करून मास्क पुरवावे करण्याचे आवाहन केले आहे। साईबाबा मंदिर परिसरात नो मास्क नो एंट्री असा बोर्ड देखील लावण्यात यावा असे पत्रकारांशी बोलताना महसूल मंत्री विखे पाटील यांनी सांगितलंय। नाही, आता शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी संस्थानं मी सूचना दिल्या आहेत की त्यांचे सर्व मास्क संस्थांनी पुरवावेत आणि मोठा बोर्ड लावा भाषेकडे नो मास्क नो दर्शन। ही मला वाटतं आता संस्थांनी तात्काळ अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे। स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आता। त्यामुळे असं काही फार खर्च नाही मास्क पुरवण्यामध्ये। तर संस्थांच्या अधिकाऱ्यांना मी आज सूचना देणार आहे की जे काही भाविक येतील दर्शन रांगेत सुरू होतानाच त्यांना मास्क द्यायचा, पण मास्क जर तुम्ही घातला नाही तर दर्शन मिळणार नाही। संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे ते चिंचोली गुरव या रस्त्याचे मजबूतीकरण आणि डांबरीकरण काम अनेक दिवसांपासून रेंगाळले आहे। हा रस्ता सध्या डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे। संबंधित विभागाने सदर रस्त्याचे डांबरीकरण काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी परिसरातील रहिवासी आणि वाहनधारकांनी केली आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।